स्वरसंधीच्या नंतर आपण व्यंजन संधी घेतलं. व्यंजन संधीमध्ये शेवटचं मागील तासामध्ये आपण घेतले होते ते म्हणजे त ची विशेष संधी. आपण पाहिलं की त पुढे च किंवा छ आले तर त चे रूपांतर च मध्ये झाले. त पुढे त्याच्यानंतर ज किंवा झ आले तर त चे रूपांतर ज मध्ये झाले. त्याच्यानंतर आपण घेतलं त पुढे ट किंवा ठ आले तर त चे रूपांतर ट मध्ये झाले. तर त पुढे ड किंवा ढ आले तर त चे रूपांतर ड मध्ये झाले. त्यापुढेही गेलो आपण, त पुढे ल आले अर्धस्वरातले तर त चे रूपांतर ल मध्ये, आणि त पुढे श आले तर त चे रूपांतर च मध्ये, तर श चे रूपांतर छ मध्ये झाले होते. आणि शेवटचं पाहिलं होतं आपण, त पुढे ह आले तर त चे रूपांतर द मध्ये आणि ह चे रूपांतर ध मध्ये झाले होते. त्यापुढे घेतलं आपण छ ची विशेष संधी आणि शेवटी घेतली होती म ची विशेष संधी. तेही झाल्याच्या नंतर आपण इन किंवा अन म्हणजे शेवटी न हे व्यंजन असणारे, व्यंजन वर्ण असणारे संस्कृत शब्दाचे इतर शब्दांची संधी होताना शेवटच्या पहिल्या शब्दाच्या शेवटच्या न चा काय होतं, लोप होतं. ते देखील आपण पाहिलं. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे विसर्ग संधी, फार महत्वाची विसर्ग संधी. स्वरसंधीमध्ये माहिती आहे आपल्याला की स्वरापुढे स्वर येतो, नवीन स्वर तयार होतो. व्यंजन संधीमध्ये व्यंजनापुढे व्यंजन येऊ शकतं किंवा स्वर येऊ शकतो, तेव्हा तयार होणारी संधी ती म्हणजे व्यंजन संधी. आणि मग विसर्ग संधीमध्ये का विसर्गाच्या पुढे विसर्ग येईल का, तर नाही. बघा याच्यात काय येईल, विसर्ग संधी म्हणजे विसर्गापुढे व्यंजन किंवा स्वर येऊन तयार होणारी संधी. विसर्ग हा स्वर मध्ये येतो का स्वरादीमध्ये येतो का व्यंजनामध्ये येतो, तर ते बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अरे विसर्ग हा स्वरादीचाच भाग आहे, स्वरादीचा एक वर्ण आहे स्वरादी मधलाच, म्हणजे याच्या आधी स्वर येणे आवश्यक आहे. म्हणजे जो पण विसर्ग येईल त्या विसर्गाच्या आधी कोणता ना कोणता स्वर असेल आणि त्या विसर्गाच्या पुढे काय आवश्यक आहे त्यांचं म्हणणं आहे, व्यंजन किंवा स्वर आले तर विसर्गाचे रूपांतर वेगवेगळ्या घटकामध्ये होईल. ते म्हणजे काय काय होऊ शकतं, तर विसर्गाचा उ होऊ शकतो, विसर्गाचा र होऊ शकतो, काही ठिकाणी विसर्गाचा स होऊ शकतो, विसर्गाचा श होऊ शकतो, विसर्गाचा श होऊ शकतो, काही ठिकाणी विसर्ग कायम राहील तर काही ठिकाणी विसर्गाचा काय होईल, लोप होईल. इतकंच नाही, यांच्यामध्ये उलट सुद्धा कार्यक्रम चालेल. म्हणजेच काय की र किंवा स यांचा देखील विसर्ग होईल. विसर्गाचं ज्यामध्ये रूपांतर झालं त्याचं नाव मिळेल विसर्ग ओकार संधी, विसर्ग र संधी, विसर्ग स संधी. आणि र चा विसर्ग झाला तर र विसर्ग संधी, स चा विसर्ग झाला तर स विसर्ग संधी. ही नावे त्यांच्यामध्ये चालूच राहतील. मग त्यातलं आपल्याला सर्वात पहिले पाहायचं आहे ते म्हणजे विसर्ग उकार संधी. पाहूया. विसर्ग उकार संधीमध्ये बघा, विसर्गा आधी अ हा स्वर येत असेल व विसर्गा पुढे मृदू व्यंजन येत असेल तर आता काय करायचंय, मग याच्यामध्ये दोन स्टेप आलेले आहेत. सर्वात पहिली गोष्ट बघा, विसर्गाचे रूपांतर उ या स्वरात करावे, ही सगळ्यात पहिली स्टेप आहे याची. केव्हा, विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन येत असेल. थोडक्यामध्ये मृदू व्यंजन येत असेल याचाच अर्थ एक कठोर व्यंजन येत नसेल. पहिलंच काय केलं, विसर्गाचे रूपांतर उ या स्वरात करावे. दुसरं काय आहे बघा, विसर्गा आधीचे अ व विसर्ग रूपांतरित उ
या दोघांपासून ओ हा स्वर तयार करावा. अच्या पुढे कोण आले? उ आले आणि ह्या दोघांपासून तयार कोण झाले? याच्यामध्ये ओ तयार झाले. पाहूया आपण यांच्यामध्ये पहिले पोट शब्द पाहू, मग उदाहरणं सुद्धा पाहू. पोट शब्द 1, पोट शब्द 2, त्यापासून तयार झाला नवीन शब्द. पोट शब्दामध्ये आपल्याला शेवटचे अक्षर बघायचे. या शेवटच्या अक्षरामध्ये शेवटचा वर्ण कोण आहे? तर विसर्ग आहे. विसर्गाच्या आधी कोण? त्यांचं म्हणणं आहे विसर्गाआधी कोण हवाय? अ हवाय. स्वर तर हवाय, पण स्वर पण कोणता हवाय? पक्का तो पण अच पाहिजे. विसर्गाच्या आधी अ असेल म्हणजे हे व्यंजन अक्षर आलेले आहेत. बघा, विसर्गाच्या आधी अ व याच्या पुढे कोण यायला पाहिजे? बघा, दुसऱ्या पोट शब्दाची सुरुवात. पहिले अक्षर आणि पहिल्या अक्षरामध्ये त्यांनी दिलेले मृदुव्यंजन. मृदुव्यंजनामध्ये स्वर म्हणजे मृदुव्यंजन युक्त असणारे ते अक्षर हवे. मग आता एकूण 34 व्यंजन वर्ण आहेत आमच्याकडं आणि त्या 34 व्यंजनामध्ये आपण पाहिले तर जवळपास 21 मृदू आहेत आणि 13 काय आहेत याच्यामध्ये कठोर आहेत. मग संख्या कोणाची कमी आहे लक्षात ठेवायला सोपी? ती म्हणजे कठोरांची. मग आपण इथं असं लक्षात ठेवूया का, विसर्गाच्या आधी अ असेल व विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन असेल. मृदुव्यंजन असेल म्हणजे आपण लक्षात ठेवूया की कठोर व्यंजन नसेल. त्यातल्या त्यात आणखीन सोपं करून देतो. अरे याच्यामध्ये क किंवा प नसेल म्हणजे याला अपवाद असणारे शब्द हेच आहेत. कोणते? कठोराचे. विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन असावे. थोडक्यात काय नसावे? कठोर व्यंजन नसावे. कठोर व्यंजनामध्ये पण कोण नसावे? क प नसावे. कारण कपामध्ये चहा कठोर असतो. चहा हा बशीत घ्यायचा म्हणजे बशीत कळलं ना आता मृदू. लक्षात आलं तुम्हाला? क प म्हणजे काय? क प नसावे. तेव्हा काय होईल? अरे ह्या वेळेला ह्या विसर्गाचं रूपांतर इकडं आल्यावर बघा हे अ आणि त्या विसर्गाचं रूपांतर इकडं आल्या इकडं आल्याच्या नंतर ते उ झाले आणि ह्या दोघांपासून कोण तयार झाले? ओ. हे संधीमध्ये तयार झालं. आपल्याला ते पाहायचं. उदाहरण पहा. त्यामध्ये घेतलं यशः अधिक धन. उत्तर लगेच ना आपल्याला, त्यात काही वाद नाहीये. पण कसं नियमानं गेलो तर कसं किचकट ते पण कळेल ना आपलं. बघा, यशः आणि हे पुढे ध. बघा, त थ द ध चतुर्थ स्थानावर आहे म्हणजे मृदू आहे. सोप्या सोपं. हे क आहे का? प आहे का? नाहीये. मग एवढं लक्षात ठेवा. क प नाहीये ना, संपलं. मग याच्यामध्ये काय? या विसर्गाचा काय झाला? उ आणि या श मध्ये असणाऱ्या अ या दोघांपासून तयार झालं ओ आणि हा शब्द तयार झाला यशोधन. दुसरा शब्द घेतला मी अधः अधिक वदन. आता बघा हे कोणतं आहे? अर्धस्वर आहे. अर्धस्वर तर मृदूच आहेत. नाही लक्षात आलं तर लक्षात ठेवा. क आहे का? प आहे का? तर नाही. मग अधच काय होईल? सरळ सरळ तयार करा ना. मग अधोच झालं बघा बरं, अधोवधन. त्याच्या पुढे घेतलं बघा तपः अधिक बल. बघा प फ ब भ आहे. क आहे, प आहे नाही. क प दोन्ही पण नाही. याचा अर्थ तपच होईन. तपोबल. पुढे आणखीन शब्द घेऊ आपण समजण्यासाठी. बघा तेजः अधिक निधी. आता याच्यामध्ये बघा तेजः विसर्गाच्या आधी अ आहे, विसर्गाच्या पुढे न आहे. हे तर अनुनासिक अनुनासिक सर्वच काय असतात? मृदू असतात. मग याच्यामध्ये पण झालं बघा तयार तेजो निधी. पुढे घेतला मनः अधिक रथ. बघा विसर्गाच्या आधी अ आहे, विसर्गाच्या पुढे र. य र ल व. अरे हे तर काय आहेत? मृदू आहेत ना, अर्धस्वर आहेत ना. मग पुन्हा मनचं काय झालं बघा बरं? मनोरथ. मन अधिक रंजन मनोरंजन. मन अधिक गत मनोगत. हे पद्धती. वयः अधिक वृद्ध वयोवृद्ध. वयः अधिक मान वयोमान. त्या पद्धतीने चालणार आहेत बघा. पुढे नमः
अधिक नमः काय झालं बघा, विसर्गाच्या आधी विसर्गाच्या पुढे न, विसर्गाचं काय होईल उ, आणि विसर्गाचं उ होऊन आधीच्या अ मध्ये मिसळून ओ तयार झालं. नमो नमो नमः. बघा रज अधिक कन. आता सांगा हे यादीमध्ये बसन का पाहू आपण. चला, विसर्गाच्या आधी आहे, विसर्गाच्या पुढे कोण आलंय, क आलंय. क प नको आपल्याला. मग आता काय होईल सर, ओ करायचं की नाही करायचं याचं. तरी पण ते मुद्दाम करून तुम्हाला असं करून देतील आणि मग विचारतील यामध्ये चुकीची असणारी संधी कोणती आहे ती सांगा. त्याच्यामध्ये शेवटचं चुकीचं होईल, लक्षात ठेवायचं. झालं. याला जर मी असं करून दिलं असतं बघा, विसर्गाच्या आधी व विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन आले ते विसर्ग कायम राहते. जर मी याला असे दिले असते आणि तुम्ही म्हटलं असतं की याच्यातलं वेगळं कोणी ओळखा, तर मी तर म्हणतो शेंबड्या पोरांना पण ओळखलं असतं याच्यातलं वेगळं कोणी सांगा बरं. हे याच्याकडे काय आलंय विसर्ग. यांच्याकडे सगळ्या काय लागल्या बघा, 2 नंबरच्या अक्षरावर शेंड्या लागल्या की नाही लागल्या. याच्यात लागली की शेंडी नाही लागली, याच्यात ते बिना शेंडीचे, हेच वेगळं काढा. असं सुद्धा कोणीही त्याचं उत्तर काढलं असतं. म्हणून काय केलं इथं, फसवण्यासाठी आम्ही मुद्दाम करून यालाही शेंडी लावून दिली. आता सांगा बरं कसं ओळखणार. काही जण म्हणते सर यालाच वेगळं काढाय बघा, याच्याकडे विसर्ग आहे. असा गोंधळ झाला असता खरा. ठीक आहे, मग आपल्याला हे उदाहरण आपण नंतर पाहू. ठीक आहे, आपण याच्यामध्ये सध्या गुण घेऊन टाकू. आता ग ग येतं की नाही बघा, क ख ग घ. ग तृतीय स्थानावर आहे, मृदू आहे. क प नाहीये ना, संपलं. म्हणजे रज गुण. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मुद्दाम करून मी तसंच ठेवलंय कारण विसर्गाच्या आधी व विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आले ते विसर्गाचं उ होऊन ते उ आधीच्या मध्ये मिसळून ओ तयार झाले. हे झालं पहिलं गेम. यातलाच आणखी दुसरा, तो याला थोडंसं अपवादात चाललंय बघा, पण त्याला विसर्ग उकार संधीचा नियम म्हणता येणार नाही. बघा, विसर्गाआधी असेल व विसर्गापुढे कठोर व्यंजन असेल तर काय होईल बघा, तर विसर्ग कायम राहतो. म्हणजे विसर्गला आहे तसंच ठेवा, फक्त मधलं बेरजे चिन्ह काढा, दोघांना जोडून टाका, संपलं. काय म्हणणं यांचं बघा, विसर्गाच्या आधी असेल, हे एखाद्या व्यंजनात मिसळलेलं असेल. झालं. विसर्गाच्या पुढे कोण आलेले त्यांचं म्हणणं आहे कठोर व्यंजन आले तर काय करायचं, तर विसर्ग कायम ठेवा. याला जसं आहे तसंच ठेवा. कायम शब्द लिहायचा नाही तिथं, त्याला काढून फक्त कायम जसं आहे तसंच ठेवायचं फक्त, बस. बघा उदाहरण, अधः अधिक पतन. नाहीतर आधी घेतलेले शब्द आहे, काही जर पाठच करून ठेवतात. नम आले की नमो करायचं, अध आले की अधो करायचं, तेज आलं की तेजो करायचं, बस याचा कार्यक्रम चालू राहतो. रज आले की रजो करायचं. बघा, अधः अधिक पतन, बघा विसर्गाच्या आधी पुन्हा म्हणू नका आहे का, नाहीये. मग याच्यामध्ये आहे. विसर्गाच्या आधी असेल, विसर्गाच्या पुढे बघा कठोर आलं का प आहे ना, प कठोर. मग विसर्ग कायम राहतो, जशाच तसं ठेवा, फक्त जोडून टाका. हे तर उघडं ठेवा आपण. अध अधिक पतन, अध पतन. दुसरा शब्द घेतला आम्ही, अधः अधिक पात. हा मुद्दाम करून शुद्ध लेखनाला टाकतात. पहिलाच पर्यंत येतील तुम्हाला अधपात, डबल प. हे बघा, हे असं, हे अशुद्ध लेखन, अधपात. आणि हे देतील मग अधपात. कोणत्या याच्यातला शुद्ध आहे, तर हे चुकीचं आहे. ही संधी बरोबर आहे. बघा, अध अधिक पातचं काय झालं, अधपात. तिसरं बघा, प्रातः अधिक काल. काय होईल, दोघाला जोडा, प्रातकाल. मनः अधिक कामना. लगेच काही जण तयार, मनोकामना. चुकलं रे. हे बघ ना, विसर्गाच्या आधी विसर्गाच्या पुढे कोण आलं, हे क क कठोर क. मग काय आलं, हे मन कामना.
पाचवं, रजः अधिक कन, रज कन, या पद्धतीनं ते चालतील. पुढे आणखीन जाऊया आपण. बघा आतापर्यंत काय केलं, विसर्गाच्या आधी अ असेल व विसर्गाच्या पुढे मृदू आले झालं, विसर्गाचं ऊ झालं, पुढं ओ तयार झालं. विसर्गाच्या आधी अ असेल, विसर्गाच्या पुढे कोण आले, कठोर आले, विसर्ग कायम झाले. आता हा विचार करायचा की विसर्गाच्या पुढे तर विसर्ग येऊ नाही शकत, पण विसर्गाच्या पुढे स्वर तर येऊ शकतो ना. चल पुढचा नियम महत्वाचा, विसर्गा आधी अ असेल व विसर्गा पुढे स्वर येत असेल तर काय करा, विसर्गाचा लोप करावा. जरी विसर्गाचा लोप झाला तरी त्या संधीला विसर्ग संधीच म्हणतात. विसर्ग नाही दिसला तरी विसर्ग संधीच म्हणतात. काय म्हणे त्यांच, विसर्गाच्या आधी अ हे व्यंजनात शिरलेलं आहेतच, विसर्गाच्या पुढे कोणाला स्वर. बघा विसर्गाच्या आधी पण स्वर अ आणि विसर्गाच्या पुढे स्वर, तर काय करा, विसर्गाचा लोप करावा, काढून टाका. उदाहरण बघा, अतः अधिक एव, अतः अधिक एव. बघा विसर्गाच्या आधी अ, विसर्गाच्या पुढे स्वर आहे, विसर्गाचा लोप करा आणि त्याला तयार करून घ्या. नाही तर काही जण याच्यामध्ये आणखीन डोकं लावतील, सर हे बघा ना, त मधलं अ आणि ए जवळ जवळ आले होते सर, मग ते अ च्या पुढे ए आले तर सर ते आई होते ना, आपण नियम पाहिला होता आई वृद्धादेशमध्ये. इथं करायचं नाही. हे आधीपासून जवळ होते का, नाही, यांच्यामध्ये पण कोणीतरी होता ना, मग तो निघून गेला तर मग नाही इतक्या जवळ यायचं का, तर नाही. अतः अधिक एवचं काय झालं, अतएव. इतः अधिक उत्तर काय झालं, इतुत्तर नाही, इत उत्तर. ततः अधिक एव त्याचं पण झालं बघा, ततएव, ततएव. ठीक आहे, तर एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरी जी संधी आहे महत्वाची ती म्हणजे विसर्ग र संधी. हिला रकार वगैरे म्हणायचं नाही, आकारा स्वरांना असतो. विसर्ग उकार संधी, आता याला विसर्ग र संधी, म्हणजे विसर्गाचे रूपांतर कशात होईल, र मध्ये होईल, त्याची ही संधी आपल्याला पाहायची. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच किचकट भाग आहेत विसर्ग र संधीमध्ये. बघा विसर्ग उकार संधीमध्ये काय पाहिलं होतं, विसर्गाच्या आधी अ असेल. आता इथले जमेचीच बाजू येते, मध्ये विसर्गाच्या आधी अ नसावं. बघा विसर्गा आधी अ हा स्वर नसेल, मग तुम्ही म्हणता सर हे असं कसं, विसर्गाच्या आधी स्वरच नाही म्हटल्यावर, स्वर नाही, अस्वर नसावा, बाकीचे स्वर असू शकतील. आ नसावा सरळ सरळ, कारण ते कंठवाले ते नको. बघा अ हा स्वर नसेल, थोडक्यामध्ये कोण असेल, रस्वई दीर्घई रस्व उ असेल, या तिघापैकी कोणतरी एक जण असेल. बघा अ हा स्वर नसेल व विसर्गा पुढे र हा मृदू व्यंजन सोडून इतर कोणतेही मृदू व्यंजन किंवा स्वर येत असेल तर, आता याच्यामध्ये काय काय बदल होतील ते आपण नोंदवायला सुरू करूया. बघा सगळ्यात पहिले तर विसर्गाचे रूपांतर र मध्ये करावे. विसर्गाचं काय झालं, आता र झालाय. बघा बरं दुसरी गोष्ट,
आता जेव्हा हे विसर्गाचं र होईल तर रच्या पुढे कोणीतरी येईल ना. बघा, र पुढे मृदुव्यंजन आल्यास रचा रेफ किंवा रफार करावा. मग त्याचं चिन्ह वापरा ना जोडाक्षरातलं. दुसरी गोष्ट, र पुढे स्वर आल्यास तो स्वर र मध्ये मिळवावा. थोडक्यात र कायम राहतो. र पूर्ण उच्चारण असल्यामुळे तर काय होतो, कायम राहतो. यामध्ये पाहूया आपण हे सगळं यांच्यात. विसर्गाच्या आधी त्यांचं म्हणणं आहे की हा स्वर नको. मी डायरेक्ट स्टेप घेतली. आता पोटशब्द 1 पोटशब्द 2 ऐवजी विसर्ग शेवटच्या अक्षरामध्ये विसर्गाच्या आधी नको. मग नको तर स्वर असेल की नाही, तर हो, रस्वई, दीर्घई किंवा रस्वऊ या तिघांपैकी एक स्वर असेल विसर्गाच्या आधी. व विसर्गाच्या पुढे त्यांचं म्हणणं आहे कोण नसावा, र मृदुव्यंजन नसावे. बाकीचे मृदुव्यंजन चालते. मृदुव्यंजन असावे कोण सोडून, र सोडून. मग काय होईल, विसर्गाचा र होईल आणि र पुढे जाऊन काय होईल, त्याचा रेप किंवा रफार होईल. पहिले आपण यांचे उदाहरण घेऊ, नंतर आपण स्वराचे उच्चार करूया. यावे नंबर 1, मी अधिक धन. विसर्गाच्या आधी नाही. विसर्गाच्या आधी रस्व ई आहे. विसर्गाच्या पुढे ध मृदू आहे की नाही, त थ द ध चतुर्थ स्थानावर आहे. ध झालं. विसर्गाचा काय झाला, र ध वर रफाच्या रूपात चालला गेला आणि काय तयार झालं, ते निर्धन झालं. दुसरा घेतला मी इथं, आशी अधिक वाद. चला, विसर्गाच्या आधी नसावा. विसर्गाच्या आधी दीर्घ ई आहे. विसर्गाच्या पुढे व, अरे हे तर अर्ध स्वर आहेत, मृदू आहेत. चला, विसर्गाचा काय झाला, र झाला आणि रचा काय झाला, रफार झाला. तिसरं घेतलं याच्यामध्ये, दू अधिक जन. काय झालं, विसर्गाच्या आधी नसावा. विसर्गाच्या आधी उ आहे. विसर्गाच्या पुढे ज मृदू आहे का, च छ ज तृतीय स्थानावर आहे, मृदू. चला, रफार करावा, दुर्जन. नी अधिक लोभ, निर्लोभ. नी अधिक भय, निर्भय. आले का नाही त्याच्यामध्ये. दू अधिक धर, दुर्धर. त्या पद्धतीने तुम्ही बस. दू अधिक भाग्य, दुर्भाग्य. नी अधिक व्यसन, निर्व्यसन. त्याच्यामध्ये आशी अधिक वचन, आशीर वचन. वर रफार, तेच आशी, फक्त वचन, आशीर वचन. ते देखील तुम्हाला घेता येईल. यामध्ये सांगा आता, बही अधिक द्वार. याची संधी करा. बघा, आता काही जण काय होती, विसर्गाचे र झाले आणि र कुठे झाले, रफाळच्या रूपात. आता सांगा, या दोन पैकी कोणतं तुम्हाला झकास वाटत. बहिर्द्वार, बहिर्द्वार. दोघाला बहिर्द्वार वाचतात का, तर नाही. मग सांगा, या विसर्गाचं र झाल्यावर र रफाळच्या रूपात द्वावर जाईल ना. ह्या द्वावर, हे करेक्ट आहे, हे रॉंग आहे. मग बऱ्याच जणांच्या मनामध्ये हेच असेल, हेच घ्या, कारण वाचताना तसं वाटतं असेल ते बहिर्द्वार, बहिर्द्वार. तर त्या नियमात ते बसणार नाही. आता आपण पाहूया, ते म्हणजे विसर्गाच्या आधी नसेल व विसर्गाच्या पुढे स्वर आले तर काय होईल. बघा बरं, विसर्गाच्या आधी नसेल म्हणजे यामध्ये रस्वई किंवा रस्वो या दोघांपैकी एक तर आढळेनच. विसर्गाच्या पुढे काय आले, स्वर आले, तर विसर्गाचा काय होईल, र होईल. पण रचा काही रफार होणार नाही, कारण हा स्वर याच्यामध्ये मिसळेल. र कायम राहील. बघूया आपण. नी अधिक आधार. काय होईल, पहिले नी अधिक आधार. विसर्गाचं र झालं, र मध्ये ते पुढचं आ मिसळलं, निराधार शब्द तयार झाला.
चला, नि अधिक आदर झालं काय? निरादर. नि अधिक उद्योग काय होईल? निरुद्योग. दु अधिक आत्मा काय होईल? दुरात्मा. नि अधिक इच्छ तयार झालं निरिच्छ. निरिच्छाने म्हणायचं, ते इच्छा शब्द नाही येतो, इच्छा आहे. ज्याला कोणतीही इच्छा नाही असा तो किंवा ती, त्याला निरिच्छ म्हणतो आपण. त्याच्यानंतर बघा, नि अधिक इह काय होईल? इह म्हणजे पण इच्छा. मग निरीह, दीर्घ ई घ्या, निरीह. दु अधिक अवस्था, हा शुद्ध लेखनासाठी शब्द विचारतात. दुरावस्था का दुरवस्था? तर बघा, विसर्गाचं र झालं, र मध्ये अ मिसळलं, तयार झालं दुरवस्था. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. 5 ठिकाणी आपण घडामोडी पाहिल्यात बघा. विसर्गाच्या आधी अ असेल व विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन असेल तर विसर्गाचं काय झाले? ऊ झाले आणि ऊ मध्ये ते अ मध्ये ऊ मिसळले आणि तयार झाले ओ. एक. दुसरं, विसर्गाच्या आधी अ असेल व विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन आले. आपण लक्षात ठेवायचे नाही, कप विसर्ग काय झाले? कायम राहिले, बदलले नाही. तिसरं पाहिले, विसर्गाच्या आधी अ असेल, विसर्गाच्या पुढे स्वर असेल तर काय झालं? विसर्गाचा लोप झाला. आता काय पाहिले आपण बघा? चौथं, विसर्गाच्या आधी अ नसेल, विसर्गाच्या पुढे कोण आले रे? मृदुव्यंजन. कोण मृदुव्यंजन नसावं? र नसावे. विसर्गाचे काय झाले? र झाले आणि र चा रफार झाला. विसर्गाच्या आधी अ नसावे व विसर्गाच्या पुढे स्वर असावे. विसर्गाचा र होऊन र कायम राहिला. आणि आता पुढची स्टेप मला घ्यायची महत्वाची. पहा, आधी काय म्हटलं होतं आपण? विसर्गाच्या आधी अ नसेल, विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन असेल, कोण नसेल? र नसेल. आता र आलाय, पाहूया आपण. विसर्गा आधी अ हा स्वर नसेल असं म्हणण्यापेक्षा त्यांनी पुस्तकामध्ये सरळ सरळ दिलंय काय? विसर्गा आधी, ते पण बघा बरं कोणतं ई आलं? रस्व ई हा स्वर असेल व र हा मृदुव्यंजन असेल. तर एकूण 3 स्टेप आहे. त्याच्यामध्ये काय काय बदल होत आहेत, काय काय घडामोडी होत आहेत ते आपण पाहूया. नंबर 1, सगळ्यात पहिले हे तर जुनाच नियम घेतला बघा, विसर्गाचा र करावा. म्हणजे विसर्गाचे रूपांतर कशात झाले? र मध्ये. ते तर आधीपासूनच होतं. असे विसर्गाचं र झालं तर विसर्गाच्या आधी नसलं तर विसर्गाचे र झाले. ठीक आहे. दुसरी स्टेप काय यांच्यामध्ये बघा बरं. आता एकूण किती र जमा झाले? एक तर बघा, विसर्गाच्या पुढे पण र होते आणि आता विसर्गाचाही तुम्ही र करून ठेवला, म्हणजे आता किती र जमा झाले? 2 र जमा झाले. बघा दुसरी स्टेप मध्ये 2 र पैकी पहिल्या म्हणजे जो आधीपासून आहे त्याच्या आधीपासून असणारा. बघा, पहिल्या र चा लोप करावा. करू ना आपण त्याचाही लोप करू. बस. तिसरी स्टेप काय याच्यामध्ये बघा बरं. रस्व ई चे, मुद्दाम करून मी रस्व शब्द लिहिलाय वाचण्यासाठी. ई, रस्व ई चे रूपांतर
दीर्घ ई मध्ये करावे. आता एवढ्या स्टेप्स मला त्या उदाहरणात सांगता यायला पाहिजे, नियमात सांगता येतील मला. ठीक आहे, बघा याच्यामध्ये सर्वात पहिले काय म्हटलं त्यांनी, विसर्गाच्या आधी अ नसावा. अ नसावा म्हणजे कोणता तरी एक फिक्स स्वर दिलाय त्यांनी, कोणता, ई. ई हे कोणत्या तरी व्यंजनात मिसळलेलं असेल, त्या व्यंजनाला सुद्धा मी स्पष्ट सांगून देतो बस तुम्हाला. म्हणजे हे याच्याच उदाहरण आहे सगळे. हे म्हणजे पाहिलं तर ते असं दिसतं नी. झालं, बघा हे आले तर विसर्गाच्या आधी ह्रस्व ई असेल, विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन र असेल, र मध्ये पण स्वर असेल, कारण र सहित असणार तो काय असणार आहे, अक्षर असणार आहे, र अक्षर. काय झालं मग याच्यामध्ये, आता पहिली स्टेप काय करायची बघा बरं आपल्याला. सर्वात पहिले विसर्गाचा र करावा. आता एकूण किती र आले सांगा बरं, इथं 2 र झाले. याच्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. कहो ना प्यारे चित्रपट पाहिलाय तुम्ही सर्वांनी, नक्की पाहिला असेल कहो ना प्यारे. पहिला चित्रपट ऋतिक रोशनचा 99-2000 सालचा त्याचा चित्रपट होता. इथे एक र आहे, इथे एक र आहे, लक्षात ठेवायचं. हा रोहित आहे आणि हा नंतर येणारा राज आहे. चला मग आता मला सांगा, रोहित आणि राज एकमेकाला भेटतात का, नाही. कारण जरी दोघांचे चेहरे सारखे असले तरीही एकाला तरी मरावं लागेल ना कोणाला तरी. मग ते रोहितला मारतात, त्याची डेड बॉडी सापडू देत नाही शेवटपर्यंत. आपल्याला वाटतं की तोच आला, तो नसतोच, पण तो दुसराच असतो. पण काय झालं दुसऱ्या स्टेपला बघा बरं. याच्यामध्ये रोहित को मरना होगा. पहिल्या रला मारलं, काय म्हणते, नाही सर याला मारा ना, काय होतं सर, अरे ह्याला मारा का ह्याला मारा का, आपल्याला काय फरक पडतोय, दोन्ही रच किती केलं तरी. पण नाही, दुसऱ्या स्टेपला बघा, ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला काय झाला, रोहितचा काय झाला, खात्मा झाला आणि राज आला. आता मला सांगा, ही रोहितची जी आमिष आहे ती कोणाला भेटणार आहे, ही आमिष भेटली कोणाला, राजला. मग त्यात काही घडामोडी घडल्यात का, हो, ह्रस्व ईचं रूपांतर काय झालं, दीर्घ ई मध्ये झालं. ही झाली तिसरी स्टेप, लक्षात ठेवायची. हे उदाहरण तर तुम्ही विसरणार नाही, रोहित आणि राजचं, त्याच्यामुळे हा नियम जास्त लक्षात राहील, लक्षात ठेवा. बघूया आपण उदाहरणामध्ये, नी अधिक रज. चला, विसर्गाच्या आधी ह्रस्व ई आहे, विसर्गाच्या पुढे र आहे, विसर्गाचा काय होईल, र होईल. मग काय मला सांगा, र झाला तर या र याच्या डोक्यावर बसू का रे, असं करू का, निर्रज. निर्रज करता येत नाही रे, कारण याच्यामध्ये मग दोनदा र वाचण्यात निर्रज, आपल्याला नीरज असं करता येईल. मग काय करायचं, या ह्रस्व ईचं रूपांतर दीर्घ ई मध्ये झाले आणि हा शब्द त्याला नीरज. काय म्हणजे किती सोपं आहे सर, फक्त तुम्ही विसर्ग काढला आणि ह्रस्व ईचं दीर्घ ई केलं, बाकी सगळं तसंच लावून ठेवलं, तसं समज बस. पण याचा अर्थ बघ बरं, नीर म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारे ते कमळ, नीर ज. दुसरा शब्द घेतला बघा, नी अधिक रद. परत बघा, विसर्गाचं काय झालं, र झाला, मग र याच्या डोक्यावर बसून असं तयार करू का, निर्रात करायचं नाही. ह्रस्व ईचं दीर्घ ई झालं आणि आता वाच काय झालं, नीरद. नीर म्हणजे पाणी, पाणी देणारे कोण, मेघ. पाण्यात जन्मणारे ते कोण, कमळ. अर्थ कसे तयार झाले बघा. तिसरं बघा, नी अधिक रस. मग निर्रस असं करू का, निर्रस करता येणार नाही, मग त्याचं काय करायचंय, नीरस. याला मात्र असं वाचायचं, नी अधिक रस, नाही रस ज्यात असे ते म्हणजे काव्य. आणि शेवटचं आहे बघा, नी अधिक रव, निर्रव असं करू का, निर्रव चुकलंय, हे असं करायचं, नीरव. नीरव मोदी नाव ऐकलं असेल ना, शांतताच भंग पावले त्यांच्यामुळे. बघा, नी अधिक रव, रव म्हणजे आवाज, ध्वनी. नी अधिक रव म्हणजे जिथं कुठंही आवाज नाही, ध्वनी नाही, अशी ती शांतता, नीरव. त्यालाच निशब्द देखील म्हणतो आपण, स्मशान शांतता. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकीचं आपण उद्याच्या तासाला घेऊयाचे अतिरिक्त उदाहरण. 5-1 मिनिटांना आपण इंग्लिशच्या तासाला भेटणार.